नमस्कार. चला तर मग आज आपण अखंड ज्योतीच्या ऑक्टोबर 1946च्या अंकातून परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांनी दिलेल्या ज्ञानाच्या सागरात एक डुबकी मारूया आणि जीवनातील काही अत्यंत गहन सत्यांचा शोध घेऊया. आपल्या या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात एका अशा मूलभूत प्रश्नाने करूया जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच, की या अनमोल मानवी जीवनाचा खरा उद्देश तरी काय आहे. हा एकच प्रश्न आपल्या संपूर्ण आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतो. तर सगळ्यात पहिला टप्पा, जीवनाचा उद्देश. मानवी अस्तित्व ही एक दुर्मिळ संधी का आहे हे आपण आधी समजून घेऊया. गुरुदेवांच्या शिकवणीनुसार मानवी जन्म ही काही साधीसुधी गोष्ट नाही, तर ती एक अत्यंत मौल्यवान आणि दुर्मिळ संधी आहे. ही एक अशी संधी आहे जी आत्म्याचा विकासासाठी आणि ते अंतिम ध्येय गाठण्यासाठीच मिळाली आहे, जे इतर कोणत्याही जन्मात शक्य होत नाही. आणि इथेच गुरुदेव एक खूप मोलाची गोष्ट सांगतात. जग हे कर्मक्षेत्र आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण इथे केवळ सुख उपभोग घेण्यासाठी आलेलो नाहीत, तर आपल्या आत्म्याचा आध्यात्मिक विकासासाठी आलो आहोत. आपलं प्रत्येक कर्म हे त्या विकासाचं एक साधन बनलं पाहिजे. बरं, उद्देश तर कळला, पण त्या मार्गावर चालायचं कसं? यासाठी काही मार्गदर्शन आहे का? हो, नक्कीच आहे. चला तर पाहूया योग्य मार्गाची तत्वे. या मार्गाचा जो पाया आहे ना, तो आहे धर्म. आता धर्म म्हणजे केवळ पूजापाठ किंवा कर्मकांड असं नाही, तर धर्म म्हणजे नीतिमत्ता, कर्तव्य आणि सत्याच्या मार्गावर चालणं. जेव्हा आपलं जीवन या तत्वांशी जोडलं जातं, तेव्हा त्याला खरा अर्थ मिळतो. धर्माचा हा जो मार्ग आहे तो 4 मुख्य खांबांवर उभा आहे. पहिला आहे सत्य, जे आपल्याला विचारात, शब्दात आणि कृतीत प्रामाणिक बनवतं. दुसरं आहे कर्तव्य, जे आपल्याला निस्वार्थपणे जबाबदाऱ्या पार पाडायला शिकवतं. तिसरं आहे इंद्रिय संयम, जो आपल्या चंचल मनाला स्थिर करतो. आणि चौथा सेवा, जी आपल्याला इतरांच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा देते. आता कर्माबद्दल गुरुदेव एक खूप खोल संकल्पना सांगतात, ती म्हणजे निष्काम कर्म. सोप्या भाषेत सांगायचं तर फळाची चिंता न करता आपलं काम करत राहणं. इथे लक्ष कृतीवर असतं, परिणामांवर नाही. कारण कर्माची शुद्धता हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. चला आता तिसऱ्या टप्प्याकडे वळूया, आंतरिक शत्रूंवर विजय. कारण खरी लढाई बाहेरच्या जगाशी नाहीये, ती आहे आपल्या आत. आपले जे खरे शत्रू आहेत ना, ते बाहेर कुठेच नाहीयेत, ते आपल्या आतच लपलेले आहेत. अहंकार, लोभ, क्रोध आणि मोह हेच ते अडथळे आहेत जे आपली आध्यात्मिक प्रगती थांबवतात. जगाला जिंकण्याआधी स्वतःच्या या शत्रूंना जिंकणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या शत्रूंचा सेनापती कोण माहितीये? आपलंच मन. बघा किती सुंदर म्हटलं इथे, अनियंत्रित मन हेच आपलं सर्वात मोठं शत्रू आहे. पण जर तेच मन आपण जिंकलं तर तेच आपलं सर्वात मोठं मित्र बनतं. सगळा खेळ हा मनावर नियंत्रण मिळवण्याचा आहे. मग प्रश्न येतो की या मनाला जिंकायचं तरी कसं? त्यासाठी गुरुदेवांनी आपल्याला 4 खूप प्रभावी साधनं दिली आहेत. पहिलं म्हणजे स्वाध्याय, म्हणजे स्वतःचा अभ्यास करून स्वतःला ओळखणं. दुसरं सत्संग, म्हणजे चांगल्या लोकांच्या आणि विचारांच्या संगतीत राहणं. तिसरं साधना, म्हणजे नियमित आध्यात्मिक अभ्यासाने मनाला घडवणं. आणि चौथं संयम, म्हणजे दैनंदिन जीवनात शिस्त आणणं. अहंकारावर विजय मिळवायचा असेल तर त्याचं सगळ्यात प्रभावी औषध म्हणजे नम्रता. गुरुदेव सांगतात की खरी शक्ती अधिकार गाजवण्यात नाही, तर निस्वार्थ सेवेत आणि सौम्यतेत दडलेली आहे. हाच आत्मशुद्धीचा खरा मार्ग आहे. ठीक आहे, स्वतःवर विजय मिळवला, पण आता वेळ आली आहे स्वतःला ओळखण्याची. हा आहे आपला चौथा टप्पा, आत्मसाक्षात्काराकडे वाटचाल. अज्ञान म्हणजे काय? ते एका गडद अंधारासारखं आहे. पण जसं दिव्याची छोटीशी ज्योतसुद्धा सगळा अंधार दूर करते ना, अगदी तसंच खऱ्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या मनातल्या सगळ्या शंका कुशंकांचा आणि अज्ञानाचा नाश करतो. आणि तो अंतिम साक्षात्कार म्हणजे काय? तो आहे एकत्वाचा अनुभव. म्हणजे हे समजणं की आपला आत्मा म्हणजे जीवात्मा आणि ही जी वैश्विक चेतना आहे म्हणजे परमात्मा, हे 2 वेगळे नाहीतच, ते एकच आहेत. अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच ब्रह्म आहे, या सत्याचा अनुभव घेणं हाच तो साक्षात्कार. आणि म्हणूनच गुरुदेव म्हणतात की खरा आनंद बाहेरच्या जगात शोधून सापडणार नाही,
तो तर एक अशी आंतरिक शांती आहे जी आपल्या आतूनच उमलते. आणि ही शांती एकदा मिळाली की ती कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. चला तर मग आता ह्या संपूर्ण प्रवासातून आपल्याला कोणती मुख्य शिकवण सोबत घेऊन जायची आहे ते पाहूया. हा आहे आपला अंतिम आणि 5वा टप्पा, शिकवणींचा सार. आपल्या रोजच्या जीवनासाठी गुरुदेवांची शिकवण एकदम स्पष्ट आहे. फक्त जगू नका, तर एका उद्देशाने जगा. धर्माचा म्हणजेच सत्य आणि कर्तव्याच्या मार्गावर चाला. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत रहा. आपलं मन आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळवा आणि शुद्ध अंतःकरणाने इतरांची सेवा करा. आणि आपली अंतिम आध्यात्मिक ध्येय काय असली पाहिजेत? तर आपल्या आतल्या शत्रूंवर म्हणजे अहंकार, क्रोध, लोभ यांच्यावर विजय मिळवणं. आध्यात्मिक शिस्तीने आंतरिक शांती प्राप्त करणं. खऱ्या ज्ञानाने अज्ञानाचा अंधार दूर करणं. आपला आत्मा आणि परमात्मा यांच्यातील एकतेचा अनुभव घेणं. आणि या सगळ्यातून खरा चिरंतन आनंद म्हणजेच मोक्ष प्राप्त करणं. हे सगळं ज्ञान ऐकल्यावर आपल्यासमोर एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की या ज्ञानाचा प्रकाश आपण आपल्या स्वतःच्या जीवन प्रवासात कसा आणि किती वापरणार आहोत. गुरुदेवांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. मानवी जीवन ही एक अमूल्य संधी आहे. कर्मक्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याची, आंतरिक शत्रूंवर विजय मिळवण्याची आणि शेवटी त्या अंतिम सत्याचा अनुभव घेण्याची. हा प्रवास आत्ता सुरू करायचा आहे. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.